नमस्कार. वेद मान्सूनचा या पुस्तकाचा लेखक मान्सून अभ्यासक कैलास संवाद आज आपल्याला हीट वेव्ह म्हणजे उबळता भारत किंवा भारतामध्ये जे आता तापमान वाढलेलं आहे याविषयी माहिती देणार आहे. भारतामध्ये किती प्रमाणात आणि किती तापमान वाढलेले आहेत आता तुम्ही एवढ्या 15 ते 20 दिवसामध्ये उपभोगलेलेच आहेत. परंतु आता ते नेमकं कसं आणि का वाढलेले आणि भारताला त्याची आता झळ का पोचते तर हे आपण एका वेदर ॲपच्या साहाय्याने बघूया. आता वेदर ॲपच्या साहाय्याने म्हणजे मी नेहमीप्रमाणे तुम्हाला विंडो ॲपवरून याची माहिती देत असतो. आता विंडो ॲपवरून माहिती देताना ही इतर ॲपपेक्षा जरा सहज सांगायला सोपी आणि व्यवस्थित असल्यामुळं मी ती सांगत असतो. आता हा आपला भारताचा नकाशा आहे. आता भारताच्या नकाशामध्ये आता बऱ्याच ठिकाणी सध्या बरेच IMDसह इतर खाजगी हवामान अभ्यासके सांगतात पाऊस आला, मान्सून आला, सगळं आलं. पण ते कसं आलं, काय आलं हे आपल्याला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. आता ही बघा, ही अरबी समुद्रावरची वारे 31 किलोमीटर पर हवा. त्याच्यानंतर आता पाठीमागे सांगितलं होतं काही अशा ठिकाणी बाष्प तयार होऊन ती वारे आतमध्ये येतात. आता सध्या ही वारे तुम्हाला जोधपूर नवी दिल्ली गुना आणि इकडच्या भागात पोचताना दिसत आहेत. इकडं महाराष्ट्रातल्या या महाराष्ट्र कर्नाटकेच्या सातारा, मालेगाव, अकोलापर्यंत ही पोचताना दिसते आणि ही अशी सरळ खाली इकडं बंगालच्या उपसागराकडे येताना दिसत आहे. त्याचबरोबर ही दुसरी वाऱ्याची शाखा आहे. आता ही आपल्या तिरुअनंतपुरमला वळसा घालून श्रीलंका आणि यांच्यामधून आतमधून जाफनामधून येऊन ही आता बंगालच्या उपसागरात येत आहे. आता ही वारे भारतामध्ये येत असताना मान्सून कसा येणार आणि का येणार का ते आता आपण या माध्यमातून पाहू. आता सध्या जो पाऊस चालू आहे मान्सून काय आलेला नाही, पण अशा पद्धतीचं जे वातावरण हे इथं दिसत आहे, या स्टारच्या ठिकाणी दिसत आहे, इथं दिसत आहे, याच्या माध्यमातून हे बाष्प तयार होऊन याच्या माध्यमातून आता आपल्याला आता ह्या भागामध्ये जो निळसर भाग दिसतो या भागामध्ये पाऊस होताना दिसत आहे. परंतु त्या पावसाचं प्रमाण फार कमी आहे. आता तापमान आपला हा मेन विषय आहे या व्हिडिओचा आणि ते का वाढलेले हे तुम्हाला थोडक्यात मी या मोबाईलच्या याच्यातून सांगत आहे. आता हे टेम्परेचरमध्ये आपण या पहिले विंडेमध्ये गेलेले. विंडेमधून आता ॲटिट्यूड ऑफ द सरफेस म्हणजे जमिनीलगतच्या वाऱ्याची गती ही तुम्हाला पहिली दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण तापमानाच्या याच्यात जाऊ. आता सरफेस हा पहिला सरफेस हे 350 फुटावरचा म्हणजे जमिनीपासून 100 मीटर ते 350 फूट. आता याच्यामध्ये मागाशी तुम्ही पाहिलं की 25 ते 30च्या जवळपास वारे होते. आता ही सरफेस उचलून 100 ते 350 मीटरच्या भागामध्ये 21 ते 22, 27 अशा पद्धतीने ही वारे वाहत आहे. आता इथं जी आहे अहमदाबाद आणि सुरतच्यामध्ये ही 29 किलोमीटरच्या वेगाने वाहत आहे. त्याच्यानंतर ही मुंबईसमोर अरबी समुद्र आणि आपल्या गोव्याच्या भागात 21 किलोमीटर वाहत आहे. आणि ते सरफेसच्या 300 मीटर म्हणजे आता 1000 फुटाच्या वरती ही 27 किलोमीटरने वारे वाहत आहे. परंतु आपल्याला जी आहे भागातला जो मान्सूनची वारे आहे त्याच्यासाठी वाऱ्याची गती 8 किलो म्हणजे तुम्हाला पहिले सांगितलं की 5 ते म्हणजे शक्यतो 0पासूनच सुरुवात करा. 0 ते 10 किलोमीटर प्रति आवर वारे असले तर त्या भागामध्ये पाऊस होत असतो. आता ही वारे आहे ही 350 ते इथं बघा 100 ते 350 याच्यावर दिसत आहे. म्हणजे ह्या सरफेसपासून जमीन म्हणजे वाऱ्याचे 3 टप्पे पडतात. एक सरफेस, एक त्याच्यानंतर पर्जन्य रेषेतला आणि त्याच्यानंतर पर्जन्य रेषेच्या वरचा भाग म्हणजे पर्जन्य रेषेची जी शेवटची रेषा आहे जी 750 मीटरपर्यंत तिथपर्यंत आणि त्याच्यानंतर चौथा जो भाग येतो तो फ्लाईट लेवल म्हणजे विमानं उडतात त्या लेवलच्या वरचा भाग, विमानं उडतात त्या लेवलचा भाग आणि आपला 750 मीटरचा वरचा भागीच्या मधून विमानं उडत असतात. तिथं ढग नसतात, फक्त बर्फाचे कण असतात. आता ह्या तापमानातून आपल्याला या वाऱ्यातून हे बघायचं आहे की वारे आता ही 350 फुटापर्यंत जी दिसत आहे तर ही अजून कुठं गेल्यानंतर
100 मीटरच्या इथं ती वारे देते. आता ही किती 900 मीटर प्रति म्हणजे 9 त्रिक 2700 फुटावर या वाऱ्यांची गती 25 किलोमीटर आहे, 32 किलोमीटर आहे. आणि हे बघा इथं सोलापूरला आता काही ठिकाणी पाऊस जर होत असेल तर 5 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर इथं जे आहे बेल्लारी वगैरे आणि बेंगलोरच्या भागामध्ये 9 किलोमीटर 4 किलोमीटरच्या हिशोबात आहे. परंतु आता ही जी आहे ही वारे 900 फुटापर्यंत 40 किलोमीटर पर आवरनी वाहत आहे. आता ही तुम्ही सांगा, आपल्याला मान्सून येण्यासाठी वाऱ्याची गती 0 ते 9, 10, 11, 12 किलोमीटर आणि थोडाफार रिमझिम वगैरे जर पडत असेल तर 15 किलोमीटर पावसाची गरज म्हणजे वाऱ्याची गरज असते. परंतु हे सरफेस म्हणजे दुसऱ्या लेअरमध्ये जिथे ढग तयार व्हायला पाहिजे, जिथं ढग तयार होतात त्या ढगांच्या लेवलला ती वारे म्हणजे 600 मीटरच्या आतमध्ये ती वारे किती वाहतात ते आपण बघूया. आता ही 600 मीटर म्हणजे 1800 फूट किंवा 2000 फुटाच्या जवळपास येते. आता ही 2000 फुटाच्या याच्यामध्ये आपली पर्जन्य रेषा 300, 350 ते 2100 ते 2200 फुटापर्यंत आणि शेवटच्या टप्प्यावर 2500 फुटापर्यंत जेव्हा श्रावण महिन्यात पाऊस पडतो त्यावेळेस 2500 फुटापर्यंत असते. ही महाराष्ट्रातली लाईन आहे. आता प्रत्येक ठिकाणी मान्सून रेषा ही खालीवर होत असते कारण जमिनीच्या समुद्र सपाटीपासून आणि जमिनीच्या लेवलनुसार. आता हे बघा इथं ही 600 मीटर म्हणजे 2000 फूट म्हणजे जवळजवळ सह्याद्री पर्वतरांगाच्या काही भागावरून म्हणजे 2000 फुटावरपर्यंत जे सह्याद्री पर्वतांचे डोंगर आहेत त्या डोंगरांच्या वरल्या फेसमध्ये 15 ते 13 किलोमीटरने वाहत आहे. म्हणजे ही तुम्हाला पाऊस थांबून देत नाही, म्हणजे बाष्प येऊनच देत नाही. बाष्प येण्यासाठी किंवा बाष्प हे करण्यासाठी या पश्चिम किनारपट्टीचा म्हणजे अरबी समुद्राची वाऱ्याची गती जितकी कमी होईल तितका पाऊस महाराष्ट्रासह भारतात चांगला होत असतो. परंतु झालंय काय, आता हा जो पाऊस कमी होण्याचं कारण काय तर हा भाग आता नंतर सांगूया. आता दुसरा भाग आपण मेन भाग आहे तापमान आणि उबलता भारत म्हणजे हीट वेव्ह येताना कशी येते. आता हा मी संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान व्हिडिओ बनवत आहे. मी तुम्हाला याच्याकरता उद्याचा म्हणजे उद्या दुपारी भारताचं महाराष्ट्रासह भारताचं तापमान कसं असेल म्हणजे उद्या 1 PM भाग लावलेला आहे मी. आता बघा इथं तुम्हाला 33, 32, 39 म्हणजे आता जे मान्सूनसाठी तापमान लागतं ते खाली यायला पाहिजे. आता हे 600 फुटावर 600 मीटर म्हणजे 2000 फुटाच्या लेवलला 32 डिग्री सेल्सिअस आहे. इथं तापमान आपल्याला 20 ते 22 अंश सेल्सिअस पाहिजे म्हणजे किती पर्जन्य रेषेच्या भागामध्ये. आता ते 20 ते 25 किंवा त्याच्यापेक्षा खाली आले तर ते कशासाठी कमी लागतं कारण ह्या भागामध्ये जे बाष्पीभवन आलेलं असतं म्हणजे बाष्प जे आलेलं असतं किंवा मान्सूनी वारे आलेले असते त्यामधून येणारे जे बर्फाचे कण किंवा पाण्याचे कण ते एकत्र करून त्याचे ढगात रूपांतर करतात आणि ढगात रूपांतर केल्यानंतर तो आपल्याकडे पाऊस होत असतो. तो इथे तुम्हाला दिसणार नाही. आता याच्यासाठी हे वारे इतके वेगाने वाहत आहे की तिथे तुम्हाला पाऊस थांबून देत नाही. आता ही पाऊस थांबण्याचे किती केव्हा होतं जेव्हा तापमान खाली उतरतं तेव्हा. आता जे काही जे पाऊस पडत आहे दुपारनंतर काही भागामध्ये ज्या ठिकाणचं तापमान पडलेलं आहे त्या ठिकाणी पाऊस पडत असतो. आता इथे काही ठिकाणी 25 डिग्री सेल्सिअस आहे तर परत इथे आता 39 आहे 37 आहे. आता ही झाली 600 मीटरला म्हणजे 2000 फुटाला म्हणजे पर्जन्य रेषेच्या शेवटच्या टप्प्याला. आता पर्जन्य रेषेचा जो टप्पा आहे आपला तो आपण अजून खाली घेऊया म्हणजे सरफेसच्या आणि जमिनी लेवलच्या आणि याच्या जो पावसाचा जो ॲटिट्यूड आहे त्या लेवलच्या याच्यामध्ये आपण तो घेऊया. म्हणजे आता 600 मीटरपेक्षा हा आता आपल्याला जमिनी लगतचं तापमान बघा. आता हे मागाशी पाहिलं ते आपण कुठलं पाहिलं होतं 600 मीटर म्हणजे 2000 फुटावर. आता हे सरफेस लेवलला जे आहे सरफेस लेवलला येतं बघा 33 अंश सेल्सिअस 37, 38, 39. आता हे दुपारचं तापमान आहे. आता हे तापमान जे आहे याचं वाढल्यानंतर किती होतं आता बघा. समुद्रावरचं तापमान आहे 30 डिग्री सेल्सिअस. समुद्रावरून ती वारे आले आणि जमिनीवर आले
आता जमिनीवर आल्यानंतर सूर्याच्या तापमानामुळे जमीन तापते, म्हणजे प्लस ते तापमान म्हणजे समुद्राचं तापमान 30°C प्लस जमिनीवरचं वाढलेलं तापमान, असं ते तापमान वाढत चालतं. आता हे असं का होतं, ही वारे इकडे डायरेक्ट का घुसतात? पहिली घुसत होती का, तर पहिली याच्या फार कमी प्रमाणात समुद्रावरील वारे किंवा पश्चिमी वारे फार कमी प्रमाणात घुसत होती. याला कारण असं आहे की त्यावेळेस पवनचक्की हा प्रकार भारतामध्ये नव्हता, परंतु 1988च्या जवळपास तिथून पवनचक्क्यांना सुरुवात झालेली आहे. आता 88 नंतर सुरुवात झालेली ती राजस्थान, म्हणजे पहिले महाराष्ट्रात पायलट प्रोजेक्ट केला आणि त्याच्यानंतर तो राजस्थानपासून सुरुवात होऊन असा किनारपट्टीनं, म्हणजे पश्चिम किनारपट्टीनं करून तो परत असा पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण किनारपट्टीला करूनही परत मधल्या भारताच्या म्हणजे एक शेवटच्या दक्षिण राज्य आणि महाराष्ट्रासह दक्षिण राज्यामध्ये तेवढ्या अंतर्गत भागामध्ये पवनचक्क्यांचे केंद्र उभे केलेलं आहे. आता याने होतंय काय, मी तुम्हाला एक सांगितलं होतं की पर्जन्य रेषा ही बऱ्याचदा, आता मी मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, पर्जन्य रेषा ही 0पासून, आता शक्यतो 0च्या लेवलला पाऊस फक्त समुद्रात होतो किंवा समुद्राच्या जवळपास होत असेल तिथं जर वारे वगैरे किंवा ढग, म्हणजे तिथं उंची कमी असते, कारण तिथं जाग्यावर होतं आणि जाग्यावरचं त्याचं वितरण होतं. परंतु ती वारे जेव्हा ती इकडे येतात, भारतामध्ये एंटर करायचं असतं, तेव्हा त्या वाऱ्यांची उंची 4000 फुटापर्यंत जाते. जमिनी लेवलपासून 4000 फुटापर्यंत जाते. 4000 फुटापासून परत खाली येऊन तिथं सरफेस बदलला जातो, कारण वायू गती आणि वाऱ्याची जे नियम आहे, थंड प्रदेशाकडे जाणे वगैरे किंवा थंड जागेकडे त्याचं परिवलन होणे या पद्धतीत होत असतं. आता पवनचक्की ही समुद्र सपाटीपासून कमीत कमी 500 मीटरच्या जवळपास बसवलेले आहे. 500 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त. याचं कारण आहे का वाऱ्याची जी गती आहे ती 500 मीटरच्या वर जास्त असते. 500 मीटरच्या खाली म्हणजे फारच फार समुद्र सपाटीपासून खालच्या लेवलला फार कमी असते. आता खालच्या लेवलला वारे कमी असल्यामुळं पवनचक्क्या जास्त फिरत नाही. परंतु डोंगर वगैरे हे जे भाग आहे, म्हणजे जेवढ्या भागामध्ये समुद्र सपाटीच्या पासून 500 मीटरच्या पुढले जे भाग आहे तिथं वाऱ्याची गती जास्त असल्यामुळे तिथं ते पवनचक्क्याचे बसवलेले आहेत. आता विचार करा, ही जी राजस्थानपासून तर हा जो संपूर्ण अरबी समुद्राचा समुद्रकिनारा आणि बंगालच्या उपसागरापासून तर ओडिशापर्यंतचा समुद्रकिनाऱ्यापर्यंत ज्या पवनचक्क्या बसवल्या आहेत, त्याच्यामुळे वाऱ्याच्या गतीमध्ये जी वाढ झाली, मग ती सरफेस लेवलला, पर्जन्य रेषेच्या लेवलला आणि त्याच्या शेवटच्या पर्जन्य रेषेच्या शेवटच्या म्हणजे 2000 फुटापर्यंतच्या लेवलला वाऱ्याची गती वाढल्यामुळे उष्णतेमध्ये वाढ झाली. आता उष्णतेमध्ये वाढ झाली हे तुम्हाला पटणार नाही, कारण तुम्हाला जर सांगितलं, कारण मी याच्या मागे अशा पद्धतीची व्हिडिओ बनवली होती. त्यावेळेस मला बरेच जणांनी विचारलं, पवनचक्क्या स्वतः वारं तयार करत नसतात, पण पवनचक्क्या जर वारं तयार करत नसले, पण पवनचक्क्या काही प्रमाणात वारं घेऊन ते जास्तीत प्रमाणात त्याचे वेग वाढून आणि वाऱ्याची गती वाढली जाते आणि समोरून येणारी जी वारी ती ऑटोमॅटिक त्या भागाकडे पवनचक्कीकडे ओढली जाते आणि तिथून पुढं ते प्रेशरने ती पुढल्या भागात सरकली जातात. आता ही सरकल्यामुळं झालं काय, आता हे बघा, इथं हे सरफेस लेवलला इथं तापमान आहे 31 डिग्री 30 डिग्री मुंबईच्या समोरचं. पण मुंबईच्या समोर मुंबईचा भाग हा सोडला, इथं 33 ते 32 डिग्री सेल्सिअस आतमध्ये आलं. त्याच्यानंतर सह्याद्री पर्वतरांग ओलांडून गेल्यानंतर 37 ते 38 सेल्सिअस हे उपग्रहाचे, पण जमिनीवर याच्यामध्ये प्लसमध्ये होतं 2 ते 3 डिग्री सेल्सिअसची वाढ होत असते. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागात तापमान वाढण्याचं कारण ही बघा, ही जी वारे आहे, ही वारे अशा पद्धतीने पार पूर्वेकडे जात असल्यामुळे भारतातलं तापमान वाढलेलं आहे. आता हे तापमान वाढल्यामुळं पावसाचं प्रमाणही कमी झालेलं आहे. याला कारण असे, वाढलेल्या तापमानाची वारे आणि मान्सूनची वारे ही एकमेकाच्या लेवलला मॅच होत नसल्यामुळे आज 1 जून असूनही म्हणजे 25 मे पासून जो आपला वादळी किंवा मान्सून पूर्व पाऊस यायला पाहिजे, 25 मे पासून ते 7 मे पर्यंत जो मान्सून पूर्व पाऊस यायला पाहिजे
आणि तो चांगल्या प्रकारात व्हायला पाहिजे, तो तशा प्रकारचा काही झालेला नाही. आणि शक्यतो तो इथून पुढे होणारा नाही. झाला तर ह्या समुद्रावरील गती कमी असेल, समुद्रावरील वाऱ्याची जर गती कमी असेल आणि त्याच्यानंतर पवनचक्क्यांनी त्याचे जे पुढे वारे वाहण्याची गती कमी करेल असेल, तेव्हाच तुम्हाला त्या भागामध्ये पाऊस होईल. आता बरेच लोकांनी मला तोही प्रश्न केला का ज्या भागात पवनचक्क्या आहे त्या भागात पाऊस होतो. आता हे बघा, पहिली गोष्ट अशी आहे, हे भूगोल आणि भूगोलातलं सायन्स आहे. आता याच्यामध्ये भूगोल जर आपल्याला जर कळत नसेल तर आपण असे प्रश्न विचारू शकता. आता हे बघा, परत एकदा सांगतो, हे समुद्रातील वारे गती 12 किलोमीटर, त्याच्यानंतर हे पर्वतरांगेवरील वाऱ्याची गती आहे 14 किलोमीटर, म्हणजे 2 किलोमीटर पवनचक्कीच्या लेवलच्या भागामध्ये वाढलं गेलं. आणि तिथून पुढे ही वारे अशा पद्धतीनं पुढे जात असतात. आता इथं काय झालेलं आहे का, ह्या इकडची वारे ह्या बाजूला टच झाल्यामुळे, म्हणजे या भागामध्ये ही वारे इथं आल्यामुळे याचं प्रेशर कमी झालेलं आहे. आता याचं प्रेशर कमी झालेले तर ही वारे बंगालच्या उपसागरामध्ये त्यांची 27 किलोमीटर आहे आणि इकडं 32 किलोमीटर आहे. तर आपल्याला बंगालच्या उपसागरावरील वारे ही ह्या बाजूने म्हणजे अंदमान निकोबारकडून येताना जर ह्या बाजूनं न येता, म्हणजे अरबी समुद्राकडून न येता आपल्याला ती अंदमान निकोबारकडून यावं लागतं. जर ह्या वाऱ्याची गती म्हणजे अरबी समुद्राकडची वारे ही 15-16 किंवा त्याच्यानंतर 22 किलोमीटर यापेक्षा जर कमी असती तर अंदमान निकोबारची वारे म्हणजे आपल्याला निवृत्ती मान्सून घेऊन येणारी वारे ती केरळपर्यंत पोचली असते. पण ती या सरफेस लेवल, जमिनीवरची लेवल, पर्जन्य रेषेची लेवल आणि एफ एल म्हणजे फ्लाईंग लेवल, म्हणजे विमानांच्या मोडवरचं एक तापमान असतं, त्याच्यावर विमानांच्या लेवलचं एक बेस असतो, तिथील तापमान, याच्यामध्ये ते असतं. आता ती पहिली गोष्ट आपल्याला मान्सून शिकताना सांगताना किंवा मान्सून पाऊस होणार आहे की नाही हे सांगताना पहिलं तापमान कुठल्या लेवलला किती, पर्जन्य रेषेत किती आहे, पर्जन्य रेषेच्या खाली किती, सरफेसला किती आणि पर्जन्य रेषेच्या थोडंसं वरती किती, हे आपल्याला त्याच्यात पाहावं लागेल. आता हे पाहताना तुम्हाला परत दुसरा भाग, आता हे तापमानामध्ये तुम्हाला परत एकदा लेवलमध्ये सांगतो की ॲटिट्यूड ऑफ द सरफेस हा जो भाग हे करताना 3000 मीटर म्हणजे फ्लाईट लेवल, इथलं तापमान किती आहे तुम्हाला आता ते त्याच्यातलं सारांश सांगण्यापेक्षा हे तापमान किती आहे 12 अंश डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे 3000 मीटरला 3000 त्रिक 9000 म्हणजे 10,000 फुटाच्या लेवलला हे तापमान आहे 11 डिग्री सेल्सिअस. आणि म्हणजे जे पर्जन्य रेषेमध्ये ढग तयार होण्यासाठी किती लागतं हे तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेले मी. त्याच्यानंतर 9000 फुटावर म्हणजे 3000 फुटावर याचं तापमान किती 30 अंश डिग्री सेल्सिअस. आता 30 डिग्री अंश सेल्सिअस म्हणजे 9000 मीटरला 3000 फुटावर पण 30 अंश डिग्री सेल्सिअस असल्यामुळे आपल्याला मान्सूनी ढग तयार होत नाही. याला कारण असं का ह्या लेवलला, आता परत एकदा रिवर्स जाऊन मी तुम्हाला सांगतो, ह्या लेवलला वाऱ्याची गती किती आहे 16 ते 20 किलोमीटर. आपल्याला गती किती पाहिजे या भागात दिसते बघा, बँगलोरच्या भागात दिसते 4 किलोमीटर. या प्रमाणात जर ही वारे असेल, या प्रमाणामध्ये जर वाऱ्याच्या गती असेल तर आपल्याला मान्सून होत असतो. पहिली गोष्ट तापमान, आणि तापमानात म्हणजे आता जो उबलता भारत का होतोय हे तुम्हाला जवळजवळ समजण्यासाठी स्वतःहून पहा. आणि एक लक्षात घ्या, जोपर्यंत ह्या महाराष्ट्रासह म्हणजे आपल्या राजस्थान दक्षिण किनारपट्टीला महाराष्ट्रासह हे केरळच्या शेवटच्या टोकापर्यंत जोपर्यंत या पवनचक्क्या आहेत, या पवनचक्क्यांमुळे जी वाऱ्याची गती वाढलेली आहे ती गती कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला मे, जून आणि जुलैच्या काही भागामध्ये पावसाचं प्रमाण नेहमीच कमी होणार आहे, हे लक्षात घ्यावं. IMD किंवा इतर संस्थांनी सांगितलेला पाऊस होणार
जितक्या टक्के होणार तितका टक्के होणार, नंतर मग ते तर ढकलून देणार का निनो हा खराब झाला होता, अल्निनो खराब झाला होता, दोघांनी एकमेकाचे मुख्य घेतले त्याच्यामुळं पाऊस झाला नाही, त्याच्यामुळं पाऊस कमी झाला म्हणजे पिकं कमी झाली. सगळ्यात महत्त्वाचं आहे निनो अल्निनो. मी पहिल्यापासून सांगतोय, जेव्हापासून मी हा मान्सूनचा अभ्यास करत आहे तेव्हापासून मी सांगतोय का निनो आणि अल्निनो हा भारतासाठी काहीही उपयोगाचा नाही. कारण भारताचं तापमान टेम्परेचर हे 4 विभागात अलग अलग असल्यामुळे मान्सूनची वारे येण्यासाठी जो गतिरोध तयार केलेला आहे, हा जो गतिरोध दिसतो तुम्हाला, हा जो गतिरोध आहे, ही पश्चिमेकडून वाहणारी जी वारे ही भारतामध्ये पवनचक्क्यामुळे वेगात घुसत असल्यामुळे इकडे पावसाचं प्रमाण कमी होत आहे. आता आपल्याला आत्ता ह्या दिवसामध्ये बऱ्याच लोकांनी भारताच्या नकाशावर मान्सून कुठपर्यंत आलाय ते दाखवले. आता ही वारे इकडे फिरतात आणि मान्सून येताना तुम्हाला इकडून दाखवतात. कसं शक्य आहे बरं? तुम्ही जर सांगत असेल तर आता परत मी तुम्हाला याच्यामध्ये 3000 फुटावर टेम्परेचरची जी आहे त्याच्यावर बर्फ तयार होते का ते दाखवतो. आता याच्यावर बर्फ तयार होताना तुम्हाला दिसणारच नाही, कारण 37°C बर्फ तयार होत नाही. बर्फ तयार होण्यासाठी किती सेल्सिअस तापमान असावं लागतं हे बघा. आता हे भाग आहे 19°C. हे 2000 फूट ते 6400 फूट अंतरावर असल्यामुळं या भागामध्ये 20°C हे इथं थोडंफार वरच्या भागामध्ये बाष्पाचे कण दिसते. पण त्याच्याही पुढे गेल्यानंतर हे राहिलं 4200 मीटर म्हणजे फ्लाईट मोड. आता इथं तुम्हाला डायरेक्ट 3°C म्हणजे इथं पूर्णपणे तुम्हाला बर्फ तयार होताना दिसेल. आता बर्फ तयार व्हायला किंवा पाणी गोठण्यासाठी 16 ते 17°C पर्यंत तापमान म्हणजे 9°C पर्यंत 10°C पर्यंत तापमान आलं तरी त्याला व्हायला सुरुवात होते. म्हणजे ह्या सरफेसला जर तुमचं तापमान असेल तर आता 200 फुटावर जर तुमचं तापमानच किती आहे 19°C होणार नाही, त्याला लागतं 10, 11, 12 जास्तीत जास्त इथपर्यंत. यापेक्षा बाष्पाचे वारे तयार होणार नाही आणि ही वारे या गतीमध्ये इथे फिरत असल्यामुळे ही वारे आता ह्या वेगामध्ये फिरत असल्यामुळे तुम्हाला हा जो अंदमान निकोबारचा भाग आहे, ही वारे इकडून इकडे जाणारी दिसतात. मग तुम्हाला इकडून मान्सून कुठल्या बाजूने येतो. आता मी तुम्हाला तिन्ही सरफेसला दाखवलेलं आहे, म्हणजे ह्युमॅनिटी लेवल आणि मान्सूनची लेवल. या भागामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मान्सून येण्यासाठी वारे बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि माले आणि कावरती इथं टन मारून ही आपल्या केरळच्या आणि बेंगलोर इथल्या ह्या भागातून आतमध्ये जावं लागतात. आता इथून आतमध्ये गेली तर तो महाराष्ट्रात पाऊस जात असतो आणि महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतरच त्याचा पावसाला सुरुवात होत असते. जर तुमच्या दुसऱ्याही लेवलला मान्सूनची वारे येतच नाही, ही वारे सरळ तुम्हाला अरबी समुद्र, भारताचा भाग, बेंगलोर, मदुराई वगैरे, हैदराबाद इकडून सरळ तुम्हाला ही आतमध्ये जाताना दिसत आहे. म्हणजे ही सरफेस लेवलला जर ही वारे अशी जाताना दिसत आहे तुम्हाला, पर्जन्य रेषेच्या लेवलला ही अशीच जाताना दिसत आहे, पर्जन्य रेषेच्या वरच्या भागामध्ये ती अशीच जाताना दिसतात. तुम्हाला मान्सून आला कसा आणि तो दाखवता कसा हा मोठा प्रश्न आहे. याच्याकरता प्रत्येक शेतकऱ्याने मान्सून शिकून घेणं गरजेचं आहे आणि शिकल्यानंतर म्हणजे आपल्याला यातील बराचसा भाग समजला जाईल. आणि ह्यात होतं काय का आपल्याला याच्यामध्ये बऱ्याच अंशी थकवलं जाते. शेतकरी बंधूंनो, असं तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पाऊस होणार, धोधो येणार, इतका होणार, 100% होणार, 80% होणार, 101% होणार, हा सगळा फेक भाग आहे. कारण IMDमध्ये सुद्धा आणि IMD नंतर जे आता काही खाजगी मान्सून अभ्यासक जी माहिती देत असतात याच्यामध्ये तथ्य नाही. तथ्य कुठे आहे? तुम्ही स्वतः मोबाईलमध्ये जा,
मोबाईलमध्ये तुमचे वेदर ॲप आहे, कुठल्याही वेदर ॲपमधून तुम्ही पाहू शकता. आता माझ्याकडं विंडे वेदर ॲप असल्यामुळे मी त्याच्यातून पाहतो. याच्यामध्ये ह्युम्युनिटी पाहता येते. तुमच्या भागावरची ह्युम्युनिटी महत्त्वाची असते. पावसासाठी 60पासून ते 90 ते 100पर्यंत ह्युम्युनिटी लागते, तेव्हा तो पाऊस होत असतो. ती ह्युम्युनिटी तुमच्याकडे नाही, तुमची ह्युम्युनिटी 50च्या खाली आलेली, याचा अर्थ पाऊस नाही. आणि त्याच्यानंतर ज्या भागामध्ये ह्युम्युनिटी सर्च होते त्या ठिकाणी तुम्हाला पाऊस होऊ शकतो. आता तुम्हाला काही भागामध्ये पाऊस दाखवला होता. आता तिथली ह्युम्युनिटी कशी चेक करायची हे तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये दाखवतो. ह्युम्युनिटीमध्ये गेल्यानंतर ही 35 आहे. 35 ठिकाणी पाऊस होत नाही सरफेस लेवलला. आता ही बघा इथं 68 79. आता तुम्हाला ह्या भागामध्ये आत्ता जो पाऊस झाला, आता ह्या भागामध्ये तुम्हाला भोपाळ वगैरे आपला बेतूर आणि शेगाव अमरावती या भागातली ह्युम्युनिटी सरफेस लेवलला 76पासून तर 93% आहे. ह्या भागात तुम्हाला पाऊस झालेला दिसेल आज आत्ता, आणि थोड्या वेळापूर्वी चालत आहे. शेगाव वगैरे या भागात झालेली. आता छत्रपती संभाजीनगरची ह्युम्युनिटी किती आहे? 33%. आता सध्या तिथे 7:30 वाजलेले 33% असल्यामुळे इथं सध्या पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. त्याच्यानंतर ही आता सह्याद्री पर्वतरांगांच्या वरती ह्युम्युनिटी 70 ते 70% जवळपास आहे. इथं बाष्पीभवन चांगलं आहे. आणि हे परत ह्युम्युनिटीच्या याच्यामधून हा जो भाग आहे हा बघा 94% गेलेले आहे. म्हणजे मँगलोरू, कोझिकोड आणि कोची या भागामध्ये, तर ह्या भागामध्ये पावसाची शक्यता वाढते. आणि आता परत आपण आलो आता भागामध्ये जिथे तापमान जास्त आहे तिथे 33% आहे, तिथे पाऊस होत नाही. म्हणजे याला कारण काय आहे की ह्युम्युनिटी सरफेस हा आता सरफेसच्या वरती थोडं गेलं आपण 750 मीटरला. किती आहे इथे? 35% तरी होणार नाही. आता इथे किती आहे? 68 90 100पर्यंत गेलेले. म्हणजे ज्या भागामध्ये सरफेस लेवल किमान 60च्या पुढे जात असेल तर तुम्हाला 60%च्या पुढे जात असेल तर तुम्हाला पावसाची शक्यता जास्त असते. अन्यथा पाऊस होऊ शकत नाही. कारण आता ही अरबी समुद्राच्या बाजूला आता हे मँगलोरू, कोझिकोड आता ह्या भागामध्ये 4000 फुटापर्यंत पर्वतरांगा आहे. म्हणून इकडच्या भागातलं पश्चिमच्या म्हणजे डोंगर रांगेच्या पश्चिम भागातलं ह्युम्युनिटी 99% आहे. तर त्याच्या सेलम वगैरे या भागामध्ये 63% आहे. म्हणून या भागात पाऊस नाही. आता राहिला इकडचा भाग मुंबई वगैरे या भागामध्ये 92-98% आणि सातारा वगैरे बेलगामी या भागामध्ये 83% आहे. या भागात पावसाची शक्यता तयार होती. आणि आता आपला आला परत भाग. आता अकोला भागामध्ये ह्युम्युनिटी 55%च्या पुढे, अकोल्याच्या भागामध्ये 54%च्या जवळपास आहे. आणि बुलढाण्याच्या जवळ 61% आहे आत्ताच्या 7 वाजताचा. म्हणजे ह्या भागामध्ये जवळजवळ पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. इथं ढग तयार झालेलं आहे. हे कशामुळं? कारण इथं वारेगती कमी झालेली आहे. परंतु जो आता आमचा भाग आहे म्हणजे नाशिक वगैरे या भागामध्ये, ह्या भागामध्ये तुम्हाला बघा 42°C वैजापूर वगैरे येवला ह्या भागामध्ये बघा इथं जर 52च्या पुढे गेलेले म्हणजे इथं थोडंफार ढगाळ वातावरण आहे. पण पुढच्या भागामध्ये गेल्यानंतर तुमचं टेम्परेचर कमी झाल्यामुळं म्हणजे ह्युम्युनिटी कमी झाल्यामुळं आर्द्रता कमी झाल्यामुळं पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. हे तुम्हाला मूळ शिकून घ्यावं लागेल तरच तुम्ही हवामानाचे अभ्यास करू शकाल, हवामानाचा अंदाज करू शकाल आणि यातून आपला उत्कर्ष साधू शकाल. याकरता हवामानाचा अभ्यास शिकणं गरजेचं आहे. हवामान शिकण्यासाठी कुठल्या ॲपमधून शिका तरी तुम्हाला ते शिकलं जाईल. मी याच्यामधून हा जो माझा विंडो ॲप आहे या विंडो ॲपमधून पाहत असतो आणि तुम्हाला या शिकण्यासाठी असे व्हिडिओ तयार करून देत असतो. तुम्ही चांगल्या पद्धतीत शिका आणि आपल्या शेतीमध्ये व्यवस्थित पद्धतीत अभ्यास करा. आणि आपली शेती आपला अभ्यास आपली शेती या तंत्रावर चला. कोणी सांगितलं म्हणून खते विकत घेऊ नका. बियाणं विकत घेताना फक्त जूनच्या 25 तारखेनंतर जर आपला
हवेमध्ये आणि याच्यामध्ये बदल झाला तर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी बियाणं आपल्या ऐपतीप्रमाणे घेऊन ठेवा आणि शक्यतो ज्यांना पाणी आहे त्यांनीच पिकांची तयारी करा. बाकीच्यांनी पाऊस 1-2 पाऊस झाले तरी पिकं काढण्याची धाडस करू नये, कारण पुढील भागामध्ये म्हणजे 25 तारखेपर्यंत परत पावसाची म्हणजे 25 जूनपर्यंत परत पावसाची ओढ तयार होऊ शकते आणि हा पाऊस 25 जूनपर्यंत रिपीट होण्याची शक्यता कमी आहे. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करीत आहे. जय हिंद, जय भारत.